जन आंदोलनाच्या रेट्यानेच तारदाळ खोतवाडी जलजीवन योजना मार्गी, विरोधकांनी श्रेय लाटू नये. विनोद कोराणे. तारदाळ खोतवाडी परिसरात गेल्या 2 वर्षापासून रखडलेली जलजीवन योजना अखेर मार्गी लागली असून याचे संपूर्ण श्रेय गावातील सामान्य जनतेने उभारलेल्या जन आंदोलनाला जाते, असे ठाम मत विनोद कोराणे यांनी व्यक्त केले. या प्रश्नाकडे स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार तसेच संबंधित सत्ताधाऱ्यांनी पूर्णतः दुर्लक्ष केल्यामुळे जनतेला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले, अशी खंतही व्यक्त केली. विनोद कोराणे म्हणाले की तारदाळ खोतवाडी जलजीवन योजना मागील काही वर्षापासून रखडलेल्या अवस्थेत होती. या योजनेसाठी मी स्वतः आमदार, खासदार, मुख्यमंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला, मात्र कुणाकडूनही ठोस पाऊल उचलले गेले नाही. अखेर गावातील जनतेला एकत्रित करीत अनेक वेळा जन आंदोलने केली. या आंदोलनाच्या दबावामुळेच प्रशासनाला हालचाल करावी लागली आणि आजही योजना प्रगतीपथावर आहे. योजनेची सद्यस्थिती स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की 15 दिवसातून एकदा येणारे पाणी आता 4 ते 5 दिवसांनी येत आहे. मात्र या यशाचे श्रेय घेण्यासाठी विरोधकांनी पुढे येऊ नये. हे काम जनतेच्या ताकदीमुळेच शक्य झाले असून संपूर्ण श्रेय सामान्य नागरिकांनाच जाते. दरम्यान महाविकास आघाडीच्या प्रचाराला तारदाळ खोतवाडी परिसरात चांगलीच गती मिळाली आहे. कोरोची जिल्हा परिषदेच्या उमेदवार दीपाली कोराणे व पंचायत समितीच्या उमेदवार अनिता शिंदे यांनी ठाकरेनगर व संगमनगर परिसरात घरोघरी जाऊन प्रचार करत थेट जनसंवाद साधला. या भेटीमध्ये नागरिकांच्या पाणी, रस्ते, वीज व मूलभूत सुविधांशी संबंधित समस्या जाणून घेण्यात आल्या. सामान्य कुटुंबातील उमेदवाराला महाविकास आघाडीने उमेदवारी दिल्यामुळे धनशक्तीच्या विरोधात ही निवडणूक चांगलीच रंगतदार ठरणार असून दिवसेंदिवस मतदारांचा वाढता पाठिंबा उमेदवारांना मिळत असल्याचे चित्र आहे. यामुळे कोरोची जिल्हा परिषद निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. नमस्कार. आज कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात प्रचारार्थ फिरत असताना माझ्या निदर्शनास आलं की गेली 4-8 दिवस झालं की हे गाव आणि नेते, एका साईडला सर्वसामान्य जनता आणि एका साईडला ही धनदांडगी संपूर्ण नेते मंडळी पांढरी कपडे घालून फिरत्याला दिसत आहेत. हेच नेते गेली 1 वर्ष झालं मी याच मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार करत होतो. माझी मुख्यमंत्र्यांना कमीत कमी 7 ते 8 पत्र गेलेले आहेत. उपमुख्यमंत्र्यांना पत्र गेलेले आहेत. कलेक्टर, CO, खासदार, आमदार या सर्वांना पत्रव्यवहार करून ही जलजीवनची योजना जी 3 वर्ष रखडली होती ती कार्यान्वित करण्यासाठी मी अतोनात प्रयत्न केले, पण यांचा कोणाचाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यावेळेला या सर्वसामान्य जनतेच्या बळावर तारदाळच्या चौकामध्ये अन्नत्याग आंदोलन केलं आणि या जिल्ह्याचे CO S कार्तिकेयन यांनी याची दखल घेऊन याची पाहणी केली आणि 3 वर्ष रखडलेली योजना कार्यान्वित झाली. 14-15 दिवसातून एकदा येणारं पाणी आज 4-5 दिवसांनी यायला आले. याचं श्रेय या नेत्यांनी कुणीही घेऊ नये. का तर मी ज्या वेळेला 3 दिवस या सर्वसामान्य नागरिकांना घेऊन या रस्त्यावर अन्नत्याग आंदोलन केलं त्यावेळेला यातला एकही नेता त्यावेळेला तिथं आंदोलनाच्या स्थळी आला नाही. काय चाललं या गावात त्यावेळेला त्यांनी विचारलं नाही. माझ्या एकाही पत्राला यांनी उत्तर दिलं नाही आणि याचं श्रेय या नेत्यांनी घेऊ नये. याचं श्रेय फक्त माझ्या तारदाळ खोतवाडीतील या सर्वसामान्य जनतेचं आहे. या जनतेनं माझ्या पाठीशी उभारल्यामुळं ही 52 कोटीची हडप केलेली योजना कार्यान्वित झालेली आहे. यांनी 52 कोटी योजना आणली नाही, ही 52 कोटी योजना हडप केलेली आहे, हडप. त्यामुळं मी या सर्वसामान्य जनतेचा कायम ऋणी राहणार आणि या सर्वसामान्य नागरिकांसाठी, बहुजनांसाठी आणि वंचितांसाठी इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा काम करत राहणार आणि 1 दिवस आड पाणी आल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. आज मला तुमच्या सर्वांची, सर्वसामान्य जनतेची आणि या मतदारांची गरज आहे. माझ्या पाठीशी उभं राहावं आणि मला शिट्टी या चिन्हासमोरील माझ्या पॅनलला पाटी, शिट्टी आणि मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून माझ्या पॅनलला पूर्ण बहुमताने निवडून द्यावं. शिवशाहू महाविकास आघाडीचं पॅनल निवडून द्यावं आणि मला काम करण्याची पुन्हा संधी द्यावी आणि माझ्या हातामध्ये बळकटी द्यावी. धन्यवाद.